धनवान आहे, गुणवान आहे, दयावान आहे तो मनुष्य. पण आता त्याच्या बरोबर आहे तर त्याचे स्वभाव गुणधर्म आपल्याला परिपूर्ण मालूम आहे. मी म्हटलं हे बाई कमीत कमी समजा आपल्या त्या सदाशिव पाटलाच्या फडामध्ये सामील झाली का तर आपण 50 कार्यक्रम करतो वर्षाकाठी. फक्त 50 ते कमीत कमी बरोबर आहे. आणि ही बाई जर समजा आपल्या सदाशिव पाटलाच्या फडामध्ये सामील झाली तर कमीत कमी 150 ते 200 कार्यक्रम होतील वर्षाकाठी. पक्क बरोबर आहे. मी का म्हटलं ही गोष्ट मला करण्याची चवी नाही, मला आयडिया नाही पटवाची. तुला 2 गोष्टी चांगल्या पद्धतीने बोलता येते तर ही गोष्ट करण्यासाठी तू त्या बाई जवळ जा आणि त्या बाईने असा काही पटव का असा काही पटव का जेणेकरून तिच्या तोंडातून मी सामील होतो असं हो म्हटलं पाहिजे तिनं. अरे त्याची चिंता करू, तुला मा तोंडात इष्ट क्लास मित्र माझ्या मनात होतं पण आधी तूच बोलला. अरे हे पाहिजे रे आपल्या सदाशिवराव पाटलाच्या फळामध्ये मिसळली बरोबर तर आपण 100 ते 150 कार्यक्रम करू. बरोबर आहे की नाही. आपली बी गरिबी दूर होईल, आपली गरिबी 2 पैसे जास्त येतील. बरोबर. आणि पाटलाचं नावही वाढण. मी लवकर जातो नाही तर बाई दुसऱ्या कार्यक्रमात चालली जाईल. नाही लवकर जा, थांबू नको कुठं. ठीक आहे जा. माझ्या मित्राला माझ्या मनातली गोष्ट विसरली. बस रे बाबा आता जा पाटील बाबाकडे जातो आणि खुश खबर सांगतो. एक शब्द बाईला विचारतो, शकुंतला बाई सातारकर हो सातारकर बोला की पाहुणं. बाई काय तुमची कलाला काय तुमची आदा बाई. जाऊ द्या नाही बाई, आमचं कामच आहे हो. खरंच तुमच्या कलाकाराने खरं दाद द्यायला लागेल. तुमच्या कलाकाराने सगळे लोक खुश झाले पण आम्ही सुद्धा खुश झालो. मग काय तर आमचा धंदाच आहे लोकांसमोर नाचायचं आणि त्यांचे तोंडनं आपली प्रशंसा ऐकून घ्यायची. बाई तुम्ही एका वर्षात कार्यक्रम किती करता. 5-50 करतो की फक्त 5-50. आणि तुम्ही जरी एका वर्षात 100 ते 150 कार्यक्रम केले तर पाहुणं माझी गंमत करता की काय होतं. मी गंमत नाही करत, खरं तेच बोलतो बाई. तुम्ही जसे कलाकार गुणवान आहे तसेच माझ्या गावचे पाटील साहेब सदाशिवराव पाटील हे गुणवान आहेत, धनवान आहेत, लखोपती आहेत, पैसेवाले भक्कम माणसं आहेत आणि महाराष्ट्र चॅम्पियन शहर आहेत बाई. तुम्ही जरी त्यांच्या फळात सामील झाले बाई तर तुम्ही एका वर्षात 100 ते 150 कार्यक्रम करा. तुम्ही म्हणताय समजा बरोबर आहे हो तुमचं. परत तुमची शायरी सदाशिवराव पाटील माझ्या आपल्या फळामध्ये घेतील. तुम्ही त्यांच्या फळात येण्यास तयार असाल तर ते घेतील म्हणजे घेतील. मग तुमच्या शायरांना जाऊन सांगा की शकुंतला बाई सातारकर हाय ना मग त्यांच्या फळामध्ये नाचायला तयार आहे कडून. बाई याचे फोटो नको पुचका म्हणून दिली ओळख म्हणून आठवण गावी म्हणून काय मा अंगणमध्ये तसा या त्याला नाही येऊ शकत. आता चालले असते तर बरं झालं असतं. नको अहो माझ्या लई कार्यक्रम आहे की अहो या गावून त्या गावी त्या गावून त्या गे जावं जरा सगळी नाही माझ्यासनी. बरं पाहुणं पुढच्या वक्ताला तुमच्या पाटलांची मी भेट घेई हे पक्का. जा सांगा की तुमच्या नमस्कार. बस रे बाबा बाईनं हो म्हणला, बाईनं हो म्हणलं. बाई आले आमच्या पाटील साहेबाच्या फळा. चला मी पाटील साहेबाला हे गोष्ट बघा. पाटील बाबा घरीचा दरवाजा खुला आहे. आवाज मारतो पाटील बाबाला. पाटील बाबा हो पाटील बाबा.
दिवाळी सारखं सीजन गेलं, एकही आपली गंमत नाही लागली, एकही तमाशा नाही लागला रे. आणि लहान लहान शाहीर लोकांचे तमाशे लागून राहिले. कसे लागतील? लहान शाहिराचे कावला लागतील. हो काऊ. आणि आपले कसे लागतील? आपलं आपण बाया सगळं दुय्यम घेत नाही. आणि लहान शाहीर भर घेतात बाया सगळं. का त्याचा झगडा माई गेलं मान मारणे. बरोबर आहे, बरोबर. ते लोकांना आवडते, ते लोकांना आवडते. आपलं बुद्ध घोडं कसं आवडत नाही. पाटील साहेब आपले तमाशे आता लागतील. येतो आपल्याला लागतील. हो म्हणजे पक्क 100% लिहून घ्या मापासून. तुम्ही कसे लागतील? तुम्ही काल हजर होते का? नाही ना. नाही. आपल्या गावात शकुंतलाबाई सातारकर आल्या होत्या. नाव ऐकलं का? फक्त नाव ऐकलं, पाहिलं नाही. नाही. अरे बापरे. का ते त्याचं नाच गाणं, का त्याचं काम जी. सगळे लोक कम से कम लोक 5,000 ते 10,000 लोक होते. अरे बापरे. आपल्या गावात. अरे बापा. शाळेचं पटांगण पूर्ण अपुरं पडलं. अरे अरे मी राहिलो असत, मला पाहायला भेटलं असतं रे. हो जी. आणि का त्याचं नाचणं, का त्याचं गाणं. मीनं बी 5,000 रुपये दिले फेकून पाहिजे अंगावर. ठोकणाऱ्या त्या जर खर्रा घ्यायला पैसे राहत नाही. 5,000 चोरून आणलेस का? अरे बापरे फेकलो का जी. काही बोलते का रे? आधी चोरून ना आणलो मीना. 5,000 मीना आपल्या घरचे आणले. त्या घरचे आणले. माबाप झोपला होता सप्रत. लपत लपत गेलो. आणि सोडला खुटीचा बकरा. त्या घरचा बकरा. हो सोडला. आणि मग 5,000चा बकरा, 20,000चा बकरा दिला 5,000 तिकून. बापरे. आणि गेलो पैसे घेऊन देते. 5,000. अरे बापा. आणि जशी जशी बाई नाचे, जशी जशी बाई नाचे तसे तसे पैसे फेकू मी बाईच्या अंगावर. अरे बाई खुश. बाई त्यावर खुश झाली असं. अरे खुश झाली. कार्यक्रम खतम झाला ना. गेलो बाईपाशी. गेलो बाईपाशी म्हणलं बाई तुम्ही एका वर्षात कार्यक्रम किती करता? मग ते 550 आणि 100 ते 150 केल्या. तर मग ते हे कसं शक्य? मी सांगितलं त्यांना, म्हणलं बाई जसं तुम्ही नामवंत कलाकार चौ बाजूला तुमचं नाव आहे, तसं माझ्या गावले मला सदाशिवराव पाटील महाराष्ट्र चॅम्पियन साहेब म्हटलं. म्हणजे तुम्ही मानाव सांगितलं? हो जी. अरे बापरे. म्हणलं जिकडे पाहाल तिकडे त्याची प्रसिद्धी आहे म्हटलं. आणि तुम्ही जरी म्हणलो पाटील साहेबांच्या फळात सामील व्हाल तर तुम्ही एका वर्षात 100 ते 150 कार्यक्रम करा. का म्हणे बाई? बाई हो म्हणे. हो म्हणे का? कार्य 50 वर्षाच्या वर माझे तमाशाले झाले, शायरी झाले, अजून मी कोण्या बाईला नाचवलं नाही. आणि कोण्या बाई संग कार्यक्रम केला नाही. करणार नाही. आणि आता जरा बाई आपण नाचवली तर लोक का म्हणून आपल्याला? लोक काही ना मग लोकांना तेच पाहिजे. लोकांना बाईच पाहिजे. लोकांना बाई पाहिजे. आणि बाई असली तर तमाशाला काही वाण नाही. मग तू विचार ठेवून का? हो ठेवून का? रे बाबा काही कोण म्हणलं नाही पाहिजे. कोणी म्हणत नाही. कोणी म्हणत नाही. एक काम कर मग. आज तुम्ही एवढे पैसे दिले बाईले. ती अशी ओळखी झाली. बाईचा नंबर घेतला का? घेतला. नंबर घेतला. बाईनं नंबर दिला मध्ये. आपला तमाशा कधी लागला का पटकन बाईले फोन करायचो लवकर आणि तिला बोलवायचो. हो जी. आपल्या तमाशामध्ये बाईले नाचवूनच पाहू आपण. आहे का नाही? जमला काम. पण बाजी एक गोष्ट आहे. आपली काकी मेली किती दिवस झाले? मागच्या वर्षी 11 महिन्याच्या 1 तारखेला. 1 तारखेला मेली. हो. आणि तिले नवरा नाही. तिले नवरा नाहीये. नाही. मग आपल्याला करायचं काय? अरे आपल्यालाच करायचं जे काय ते. कसं? इकडे काकी मेली. तिले नवरा नाही. तिले नवरा नाही. दोघे खुडक कोंबड्या सारखे द्या. मग का करू रे? द्याला 5 पावली पुजून. 5 पावली पुजून म्हणजे गंधर्व विवाह. त्या बाई बरोबर पाकला. मी तिला पाहिलंही नाही. तिचा नाचही नाही पाहिला. ते बाई कशी आहे ना काय, तिच्या संग गंधर्व विवाह करू. मी गॅरंटी देतो ना. बाई 1 नंबर आहे. चंद्राची कोर. असं ते चंद्राची कोर तुम्ही सूर्याची कोर. बरं आई की तू बरोबर. कारण की आता 1 वर्ष झालं आपली पाटलीन गेली. हो जी. मला एखादी म्हातारपणाचा सहारा कराच लागला. पाहिजे का नाही? पाहिजे का नाही? हो. मग बाई अगर चांगली बाईची जर इच्छा असेल तेही गोष्ट बोलून पाहू. बाईले
पहिले हे गोष्ट बोलायची ना हळूच्याला तेच बोलायची. हा 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 बोला. मग तुम्ही नवरदेवला मिलान घ्या व चेहऱ्याचा पता नाही. बरं काय हरकत नाही. पाहू पुढची पुढं. हा काय बाई हो म्हणते का नाही म्हणते? हो म्हणते ते. हा हा ठीक आहे ठीक आहे. महापाशी नंबर आहे. कार्यक्रम आला का मला फोन करता मी बाईले फोन करी. हो हो हा ठीक आहे. हो. पाटलाचे घरी गेले पाटलाचे घरी म्हणे एक बाई आहे नाचणारी तिला फळामध्ये घेतल्यावरी कळेल तू कळेल तू मला गिरती कळेल तू कळेल तू मला कळेल तू मला गिरती कळेल तू कळेल तू मला पाटील म्हणे आणा तिला ठेवू पाटील म्हणे आणा तिला ठेवू आणि फळामध्ये घेऊ बापा भरपूर पैसे देऊ पाहून कळेला पाहून कळेला धीरे धीरे पाहून कळेला पाहून कळेला पाहून कळेला पाहून कळेला धीरे धीरे पाहून कळेला पाहून कळेला अशी खबर पाटलाजवळ सांगितली. पाटलाले रात दिवस झोप नाही लागून राहील. मी सदाशिवराव पाटील कार्यक्रम करता करता खूप वर्ष झाले दादा. भरपूर इस्टेट माझ्या घरी पण काय करू शौक तमाशाचा आहे. तमाशा केल्याशिवाय मला गमत नाही. मा बापू बाईचं नाव सांगितलं रात्र दिवस झोप नाही येऊन राहिली. आता केव्हा बाईले पाहिजे आणि केव्हा बाईचा डॅन्स मला पाहायला मिळेल. पण पहा योग येते दादा योग येते. पाटलाचा आणि बाईचा योग कसा येते बघा. बाईच्या पोराची तब्येत खराब होती. तिचा पोरगा इंजिनियर आहे पण त्या इंजिनियरची तब्येत खराब होते आणि त्याचं ऑपरेशन करते आणि ऑपरेशनला खूप पैसा लागतो. म्हणून बाईजवळ पैसा राहत नाही. बाई अडून जाते. आता भेट कशी होते पहा. सदाशिवराव भांडे मुचे यांच्याकडून 30 रुपयाचा पारितोषिक मिळाला. पार्टी सदस्य आपला द्यायचा लाख लाख शुक्रिया. काय करू सकाळी ड्युटीवर आलो. ड्युटी केली 2 वाजेपर्यंत आणि 2 वाजेपासून माझ्या डोक्याचा त्रास खूप वाढला. असा वाटून आला देवा मी भरतो की काय मला कोण दवाखान्यात देईल. नाही माझी आई घरी असेल आपल्या घरी जातो देवाचा नाम सुरू करत आपल्या घरी जातो देवाचा धावा करत आपल्या घरी जातो आणि आपल्या आईला माझ्या व्यथा सांगतो. जातो आपल्या घरी. अरे देवा तुझ्या विना अरे सांगू मी कोणा देवा तुझ्या विना रे सांगू मी अरे देवा तुझ्या विना देवा तुझ्या सांगू मी आवाज मारतो माझ्या आईला, आई अगं आई आई म्हटलं माझे आई ग आई आई अमर आई मी तर निराश करे आई अगं सकाळी ड्युटीवर गेलो 2 वाजेपर्यंत ड्युटी केली आई
2 वाजेपासून माझ्या डोक्यात त्रास वाटला, असं वाटतंय की देवा मी मरतो का काय. आई अमर मम्मी खूप दुखतंय का रे? मम्मी खूप मला एक सांग, कुठे आपणच तर नाही ना? आई कुठं नाही आपडलं, कुठं पडलो नाही काय नाही आई. ए बाबा, तरी हे डोक्याचं दुखणं बरं नाही. मम्मी अमर, अमर. चल रे बाबा, चल मी तुला दवाखान्यात घेऊन जाते डॉक्टरांकडे. चल रे बाबा, निराश होऊ नकोस काही. मी डॉक्टर नाव देते. डॉक्टर साहेब हो, डॉक्टर साहेब म्हणलं, डॉक्टर साहेब किती वेळ थांबली बाबा? वेळेच्या अभावी केस आली. मला वाटतं इमर्जन्सी केस असेल, लवकर बघितलं पाहिजे. हो बाई डॉक्टर साहेब, बोला. माझा मुलगा आहे वा. हा मुलगा आहे तुमच्यावाला? याचं डोक्याचं दुखणं एकदम दुखणं वाटून आलंय. याचं डोकं दुखून राहिलं का? डोक्याच्या वर्षावर कुठं पडला का? नाही पडला होऊन तो. काय चक्कर लागली का? नाही. नाही ना? नाही. किती वाजेपासून दुखून राहिलं? 2 वाजतापासून दुपारचे. 2 वाजतापासून. हा ठीक आहे, ठीक आहे. मी ए थांब. आहे रे बाबा, मी आहे. मग मामी म्हणजो ये इकडे. मी आहे ना तुझ्या पाठी. थांब. हिरामनजी जानवे यांच्याकडून 20 रुपये मिळाले. रेडू नकोस रे, मी डॉक्टरांकडे घेऊन आली ना. मी आहे तुझा. थांब, बरोबर उभं आहे. थांब, बरोबर. ए मग म्हणजे मा आणि बाबा का म्हणशील? खूप दुखते घरी बाळा. थांब ना, मग मामी म्हणजे मम्मी म्हणतो हो डॉक्टर साहेब. लंबा श्वास घे. घे लंबा श्वास घे. लंबा घे. घे आणखी घे. हा. जास्त लंबा नको घेऊ, शेमूळ मागणार शिकायची. डॉक्टर तर कोण आहे? पेशंटचं व्यवहार करतात. ही कुठंच करते याची. माझ्या मुलाचं बरं झालं तर. कशी डॉक्टर आहेत ती? काही बोलतात पेशंट सोबत. मी आहे रे बाबा. थांब रे. चांगलं. याचं पोट बैलाच्या वाणी फुगून आहे. यानं भात भाजी खाल्लं का कळबा कुटार खाल्लं का? यानं गवत तर नाही खाल्लं. मी आहे रे बाबा. ते डोकं सोडून तू. मी आहे म्हणाले ना. यानं म्हशीचा बाटा खाल्लं सर म्हणून याचं पोट फुगलाय बाबा. हा डॉक्टरचा पाठ घे. बा खाली बा. खाली बा बसा. मागे बाबा खाली. साला याच्या केस डोक्यावर 15 केस आहे. 16 केस फुटलंच नाही. बाई डॉक्टर साहेब बोला ना. याने डोळे खालचं ठेव ना. काय झालं माझ्या पोराला सांगा. बाई याला मी टेटास्कोपनं चेकअप केला, पण कधी कधी टेटास्कोपनं एका मिनिटाला 60 ठोके व्हायला पाहिजे. 72, 73, 24, 25 असे होतात. याचा तुमच्या मुलाचा एसीजी करावा लागेल पहिल्यांदा, नंतर MR करावा लागेल. दोन्ही याच्यात जरी नॉर्मल रिपोर्ट निघाल्या तर शेवटी याचा सिटी स्कॅन करावा लागेल बाई. डॉक्टर साहेब हा तुम्हाला ज्या ज्या त्रुटी कडे त्या काढा हो. हा पण माझ्या लेकराला बरं करा हो तुम्ही. ठीक आहे, ठीक आहे. तुम्ही रडू नका बाई, आता करतो. हा याने आता अंदर नेतो, कळप्याच्या मशीन मध्ये टाकतो आणि चुरा करून बाहेर आणतो. काय वेळ आणली त्या मुलासाठी मी इतकी तडफडते. तोच मुलगा माझ्या समोर का होता ते सोडले. मी काय करू? जीव काढावी स्वप्न माझा काढावी. तुळशी माड ही स्वतःची तुझे नाव विठ्ठला. तुळशी माड ही स्वतःची तुझे नाव
आई तुम्ही रडू नका. रडल्याने माणसाचा धीर घटते, मन हलकं